हाय हॅलो नमस्ते KNB फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत. तर आम्ही आज छान असं गेटवे ऑफ इंडियाला मस्तपैकी फिरायला आलेलो आहोत. आधी आम्ही राणीच्या बागमध्ये गेलो होतो आणि तिकडूनच आम्ही इकडे आलेलो आहोत. तर बघा ताज हॉटेल ओबराय हॉटेल वगैरे वाव इतकं छान वातावरण होतं. आणि आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला गेलो होतो आणि आम्ही ते मस्तपैकी बोटमध्ये सुद्धा बसायला जात होतो. तो बोट निघणारच होती म्हणून आम्ही पटापट जे आहे ते बोटमध्ये बसायला गेलो. 90 रुपीजमध्ये छान असं 20 मिनिट जे आहे ते समुद्रामध्ये इथे फिरवून आणतात. तर खूपच छान हा एक्सपिरियन्स होता. तुम्ही जरी आलात तर नक्की हा एक्सपिरियन्स घ्या. इकडे बघ कशात बसलास तू? होडीमध्ये नाही ते ना पाणी पाणी दिसतच नाहीये. नाही दिसत आहे पाणी अजून. ये नीचे बैठ नीचे बैठ. इकडे बघा छोटं पडू. तर विरूला आम्ही पहिल्यांदा असं पाण्यामध्ये घेऊन गेलो होतो आणि त्याला आम्ही पाण्याजवळ वगैरे कधी नेत नाही कारण त्याला खूप पाणी आवडतं. आणि त्याचं चालू होतं की पप्पा वाव किती छान आहे वगैरे. त्याच्या पप्पाने जे आहे त्याला गच्च पकडून धरलं होतं कारण त्या पाणी बघितलं की पार उतावळाच होतं की मला पोहायचं वगैरे म्हणून असं त्याचं चालू असतं. तर आम्ही त्याला गच्च पकडून ठेवलं होतं आणि इतकं छान वाटत होतं. संध्याकाळचा टायमिंग होता आणि सनसेटचा टायमिंग झालेला. इतकं छान वाटत होतं. पूर्ण सनसेट तर इतका भारी दिसत होता. मी तुमच्यासोबत शेअरच केलेला आहे. आणि ते पक्षी जे आहेत ना बघा इथं पक्षी एवढे फिरत होते कारण की इथं आतमध्ये ना होडीमध्ये चिप्सचे पॅकेट वगैरे विकायला येतात आणि ते घेऊन आपण पक्ष्यांना वगैरे टाकायचे. ते पक्ष्यांना सवय झालेली आहे मे बी, तर ते सुद्धा खायला येतात. आणि विरू जो आहे ना मस्त एन्जॉय करत होता. त्याने सुद्धा चिप्सचं पॅकेट घेतलं होतं आणि तो सुद्धा असं पक्ष्यांना जे आहे ना चिप्स टाकत होता. आणि इतके भारी वाटत होतं ना आतमधलं जे एकदम थंड वारं वगैरे. आमचा खूप हा छान एक्सपिरियन्स होता. विरूचा पण पहिला एक्सपिरियन्स होता. आम्ही त्याला पहिल्यांदा असं मुंबईमध्ये फिरायला घेऊन आलो होतो. शक्यतो आम्ही त्याला असं पाण्याच्या ठिकाणी वगैरे नेत नाही, पण म्हटलं चला आता थोडं त्याला कळायला लागलं तर म्हटलं इथे घेऊन जाऊया. आहे मस्त एन्जॉय करत होता. आणि विरूचे पप्पा जे आहेत ते दोघं जण इतकं मस्ती मजा करत होते. सगळे पक्षी वगैरे बघणं. आणि विरूच्या पप्पांचं चालू होतं की मला बोलतात तू व्हिडिओ शूट करणं थोडं बंद कर आणि तू सुद्धा मस्त एन्जॉय कर, खूप छान वाटतंय. आणि सनसेटचा व्ह्यू बघा मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर मी हा कॅप्चर केला आहे. इतकं भारी वाटत होतं. मस्त पाणी सनसेट आणि पूर्ण पक्षी वगैरे उडत होते. तर हे जे दृश्य होतं ना अगदी बघण्यासारखं होतं. खरंच सनसेटच्या वेळेस जर गेलात ना खरंच भारी वाटतं एकदम. तर सनसेटच्या टायमिंगला जा आणि हा एक्सपिरियन्स घ्या. खरंच खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. तर मला तर खूपच भारी वाटलं. हे एवढं फक्त असं 20 मिनिट्स कधी निघून गेलेलं ना काही कळालंच नाही. तर मस्त पूर्ण असं 20 मिनिट्समध्ये जेवढं होईल ना तेवढं असं फेरी मारून आणतात. तर अशा पद्धतीने जो आहे तो हा जो आजचा एक्सपिरियन्स होता खूपच छान होता. आणि मस्त आमची जी आजची ट्रिप होती छोटीशी ती विरूसोबत खूप छान झाली. आणि बघा पाण्यामधून इकडून मस्तपैकी गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल वगैरे किती छान दिसत होतं. आणि म्हटलं पाणी तर इतकं मस्त वाटत होतं. तर अशा पद्धतीने जी आहे ती आमची वन डे ट्रिप झालेली आहे मस्तपैकी. जर तुम्हाला सुट्टी असेल तर लहान मुलांना नक्कीच घेऊन जा. राणीच्या बागमध्ये वगैरे म्हणा. तुम्ही माझा फर्स्ट व्हिडिओ बघितलाच असेल राणी बाग. आम्ही आलो आहोत मस्तपैकी सगळीकडे आज फिरून. आणि माझी एनर्जी पूर्ण डाऊन झाली पण आमच्या विरूची एनर्जी डाऊन झाली नाही. बघा त्याचं डान्स चालू आहे गाणं म्हणून. आणि विरूचे पप्पा पण बेचारे दमून बसलेत. आणि आम्ही आलोत आईच्या घरी. आता मस्तपैकी जेवण वगैरे करून जाणार आहोत कारण की जेवण बनवायची सुद्धा इच्छा नव्हती. म्हटलं आईला आम्ही मस्तपैकी तुझ्याकडेच जेवायला येतो. आणि विरूचं बघा इकडे छान असं मोबाईल लावला आणि डान्स चालू आहे बघू बघू बघा. तर अशा पद्धतीने आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते. भेटूया छान छान उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.